नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक सुंदर अशी ब्लाउज बॅकनेक डिझाइन दाखवणार आहे। इथे मी तुम्हाला 38 साइजच्या ब्लाउज साठी बॅकनेक डिझाइन दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 11 ची घडी घेतलेली आहे। शोल्डर मी इथे 5.5 इंच घेतलेला आहे। मुंडा खोली 6 इंच घेतलेली आहे आणि गळा रुंदीसाठी मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे आणि इथे खालच्या बाजूने मी 2.25 इंच घेतलेला आहे। इथे गळा उंची ही 9 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून मी 9.5 वर मार्क करून असा एक चौकोन आखून घेतलेला आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन आपली शोल्डर मध्ये जाणार आहे, म्हणून मी 9.5 इंच वर मार्क करून इथे चौकोन आखून घेतलेला आहे। इथे खालच्या बाजूला देखील मी 2.25 इंचावर मार्क करून अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी हलकासा पानाचा शेप देऊन आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला हा एवढा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि हा कट नाही करायचा आहे, आपल्याला तो कॅनव्हास पेपरवर आखून नंतर कॅनव्हास पेपरवर कट करायचा आहे। अशा प्रकारे मी इथे गळ्याचं मार्किंग केलेलं होतं, तिथे कट करून घेतलेलं आहे। आता आपण कॅनव्हास पेपरवर अशी मार्किंग करून कट करून घ्यायचे आहे। इथे मी अशा प्रकारे कॅनव्हास पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो ह्या अस्तरच्या भागावर हे मार्किंग आपल्याला त्यावर करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला असा ठेवायचा आहे आणि ही गळ्याची जी आपल्याला रेषा दिसते त्यावर आता पेनाच्या साहाय्याने आपण मार्क करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी हा असा आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथून 1 इंच बाहेरच्या बाजूने मार्किंग करून त्यानंतर असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तो तुम्ही बघू शकता, कट केल्यानंतर आपला आकार असा दिसतोय। आता मी ह्या कॅनव्हास पेपरला हा मी साडीतला थोडा कापड काढून घेतलेला होता। आता हा कॅनव्हास पेपर यावर ठेवून आपण त्याला शिलाई टाकून घेऊयात। साडीचा कापड थोडा कमी असल्यामुळे मी इथे सेंटरला जॉईंट दिलेला आहे। आता हा कॅनव्हास पेपर आपण यावर अशा प्रकारे ठेवून इथे शिलाई द्यायची आहे। त्याआधी हा खालचा साडीचा जो कापड आहे तो आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला शिलाई टाकायची आहे। शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग कट करून इथे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत। कट्स लावून झाल्यानंतर आपल्याला हा भाग अशा प्रकारे सरळ बाजूने करून त्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा, कट्स लावताना आपल्याला ही शिलाई कट करायची नाही, त्याच्या अलीकडेच आपल्याला छोटे छोटे कट्स लावायचे आहेत। आता मी हा कॅनव्हास पेपर पलटून त्यावर दाब शिलाई टाकून घेणार आहे। कट्स लावून झाल्यानंतर मी इथे देखील शिलाई टाकून एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला मेन कापडावर अस्तर जोडून घ्यायचे आहे, त्यासाठी मी मेन कापड सरळ ठेवून त्यावर अस्तर असे ठेवून दिलेले आहे आणि आपण मग त्यानंतर गळ्याच्या अवतीभोवती आणि इथे खालच्या बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे। शिलाई टाकून झाल्यानंतर मी इथे गळ्याच्या मधला आणि खालचा एक्स्ट्रा भाग कट करून घेतलेला आहे आणि इथे छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा भाग सरळ करून त्यावर गळ्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे। आता मी इथे शोल्डर, मुंडा खोली आणि साइडने शिलाई टाकून एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात आपल्या गळ्याला किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे। आता मी इथे पाठीमागचे टक्स टाकून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला 4 इंचावर वर पर्यंत टक्स दाबायचे आहेत। इथे मी अशा प्रकारे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने 1-1 इंचावर मार्क करून अशा सरळ रेषा आखून घेतलेल्या आहेत। आता मी ह्या मध्यभागी लेसच्या साहाय्याने छान अशी डिझाइन बनवणार आहे। तुम्ही बघू शकतात आपल्या पॅचवर मी लेसच्या साहाय्याने किती सुंदर अशी डिझाइन बनवलेली आहे। संपूर्ण डिझाइन आणि ब्लाउज तयार झाल्यानंतर मी यात मध्यभागी एक बटरफ्लाय तयार करून लावणार आहे, ते मी तुम्हाला शेवटी दाखवते। आता आपण हा पॅच
मेन कापडावर म्हणजेच अस्तर आणि मेन कापड जे आपण जोडून घेतलेलं आहे त्यावर ठेवून जोडून घ्यायचा आहे। आता मी हा पॅच असा या मेन कापडावर ठेवून जोडून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे अशा पिना लावून घ्यायच्या आहे जेणेकरून आपला हा जो पॅच तयार झालेला आहे तो मेन कापडावरून सरकणार नाही आणि आपला आकार सुंदर दिसेल। आपला हा पॅच मेन कापडावर जोडून झालेला आहे। आता मी इथे जे साइडने 1-1 इंच एक्स्ट्रा सोडलेलं त्यातून आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे। आपला पॅच जोडून झाल्यानंतर आपल्याला आता ही मी जी साडीच्या कापडामधून बॉर्डर काढलेली होती ती अशा प्रकारे दोघही साइडने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। दोघही बाजूने आपली बॉर्डर लावून झालेली आहे। आता मी इथे आणि इथे दोघही बाजूंनी अशा प्रकारची लेस लावून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात मी दोघही साइडने साडीची बॉर्डर आणि लेस लावून जोडून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आपली डिझाइन किती छान दिसते। आता मी याला बटरफ्लाय लावणार होते पण कस्टमरचा फोन आल्यामुळे त्यांनी इथे मला बटन अटॅच करायला लावलेले, त्यामुळे मी इथे अशा प्रकारे बटन अटॅच करणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिघही बटन ह्या रंगाचे किंवा मग ह्या रंगाचे देखील लावू शकतात। यानंतर मी इथे वरच्या साइडने दोरी लावून घेणार आहे आणि त्याला मी घरीच लटकन तयार करणार आहे। तुम्ही बघू शकतात आपले कापडापासून बनलेले लटकन किती छान असे दिसत आहेत। मी आता ही दोरीही लावून घेतलेली आहे आणि याला लटकनही लावून घेतलेले आहेत। इथे मी ही दोरी जोडताना शोल्डर पासून खाली 3 इंचावर मार्क करून दोघही साइडने जोडून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं आपली डिझाइन दिसते। आता मी याला इथे बटन अटॅच करून घेणार आहे। आपले बटन जोडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली डिझाइन दिसते। तुम्हीही अशी डिझाइन घरी तयार करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन डिझाइन बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यामुळे माझे जे यापुढील नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। तुम्हाला जर अजून अशाच प्रकारच्या नवनवीन डिझाईन्स बघायच्या असतील तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।